नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे बटाट्याचे पराठे। हे बटाटे घेतलेले आहे मी, मोठ्या आकाराचे बटाटे आहेत, त्याच्यामुळे मी हे चिरून घेते। आता चिरून उकडायला टाकायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे सर्व बटाटे चिरून उकडायला टाकते, म्हणजे लवकर उकडतात। आणि मोठ्या साईजचे असल्यामुळे ते उकडायला पण खूप जास्त वेळ लागतो, म्हणून चिरून उकडायला ठेवलेलं आहे। आता बटाटे छान उकडतात तोपर्यंत म्हटलं आपलं पराठ्याचं पीठ मळून घ्यावं। हे बघा, पराठ्याचं पीठ मळते मी आता। बटाटे पण उकडतात तोपर्यंत। असं स्टेप बाय स्टेप काम केलं तर स्वयंपाक पण लवकर होतो, त्याच्यामुळं मी असंच करते। बटाट्याचे पराठे कुणाला आवडतात कमेंटमध्ये सांगा। हे बघा, अशा प्रकारे पीठ मळून ठेवलेलं आहे मी। आता पीठ मळेपर्यंत आपले बटाटे उकडलेले आहेत। हे बघा, बटाट्याची आता साल काढून घ्यायचं आहे। साल काढून मॅश करून घ्यायचं आहे। साल काढली, फक्त मी मॅश करायला मुलाला दिलं तर एकदम बारीक करून ठेवलं मॅश करून। थोडीशी गाठी असल्या तर बटाट्याला छान लागतात। आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर टाकून हे वाटून घेतलेलं आहे, कारण भाजीला पण हिरवी मिरचीचं वाटण पाहिजे, त्याच्यामुळं ते वाटून घेतल्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची ठेवून त्याच्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे, जिरे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे। आपल्याला चटणी करायचं आहे, त्याच्यामुळं हे बारीक वाटून घेतलेलं आहे। आधी हे सुकं वाटून घेतल्यानंतर याच्यात टाकायचं आहे आपल्याला दही नंतर टाकायचं, म्हणजे चटणी आपलं छान वाटली जाते। हे बघा, दही टाकून पण वाटून घेतलेलं आहे। हे अशा प्रकारे हे बघा किती सुंदर वाटलेली आहे चटणी आपली। आता ह्या चटणीला लगेच आपण तडका देऊन घ्यायचा आहे। आता ह्या तडका देऊन वरतून मस्त हिरवी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी। आणि आता ही चटणी खाण्यासाठी आपली एकदम तयार आहे। एकदम इडलीला केल्यासारखी आपण चटणी करू शकतो, ओल्या नारळाची पण करू शकतो। मी शेंगदाण्याची चटणी करते। आता एका कढईमध्ये जिरे मोहरी टाकून तेलामध्ये तडतडल्यानंतर हे हिरवी मिरची ठेवलेली होती, हिरवी मिरची आणि लसूण वाटलेलं ते टाकलेलं आहे फोडणीमध्ये। आता हे छान तळून घ्यायचं आहे, म्हणजे याचा कच्चा वास निघून जातो। मग नंतर टाकायचं आपल्याला ह्याच्यात हळद आणि चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर। हे टाकल्यानंतर पण आपण थोडंसं तळून घ्यायचं आहे। आणि याच्यात टाकायचं आहे मॅश केलेले बटाटे। हे बघा, बटाटे खूपच जास्त मॅश केलेलं आहे। हे पहा, थोडंसं मोठं असलं तरी चालतं, पण हे मुलाला कारभार दिला आणि मुलांनी असे करून ठेवले। आणि आपली भाजी झाल्यानंतर याच्यावर कोथिंबीर टाकून छान थंड व्हायला ठेवलेली आहे। आणि आता पराठे करायला घेतलेला आहे मी। पराठ्यासाठी एक छोटा उंडा घेऊन आधी लाटून घेतलेला आहे थोडंसं, आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे आता बटाट्याची भाजी। बटाट्याची भाजी थंड होऊ द्यायचं आणि मगच उंडा भरायचा। हे पहा, अशा प्रकारे हे बघा, पराठ्याचा उंडा भरून आता मी मस्त हे लाटून घेते आहे। दोन्ही साईडनं लाटायचं आहे आपल्याला पराठा, म्हणजे एका साईडनं जाड नाही होणार। हे पहा, असा पुरणपोळीसारखा छान आता हे मध्यम आकाराचे पराठे करून घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे आता हा पराठा आपणाला मस्त तेल किंवा तूप लावून पण भाजू शकता, बटर लावून पण भाजू शकता। मी तेल लावून भाजत आहे। हे बघा, असं छान एकदम खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे, कारण खमंग लागतो पराठा। हे बघा, असं वरून खुसखुशीत झाला ना पराठा खूप सुंदर लागतो। चला तर मग आपला पराठा तयार आहे, चटणी तयार आहे गरमागरम खाण्यासाठी। हे बघा, किती सुंदर झालेला आहे पराठा, आणि मधलं सारण पण बघा किती व्यवस्थित भरलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे पराठा कुणाला आवडतो कमेंटमध्ये आठवणीनं सांगा। आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर मग गरमागरम पराठे खाण्यासाठी तयार।